जय ज्योती जय क्रांती. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी आहे सध्या शिक्षणाचं माहेरघर अर्थात पुणे येथे. पुण्यात अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे, अनेक महत्त्वाच्या गोष्टी इथे घडून गेल्या आहेत. तर आज आपण पाहणार आहोत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुण्यातलं निवासस्थान. हे निवासस्थान आहे पुण्यातल्या गंजपेठेत. तर आपण हे निवासस्थान पाहूया. हे निवासस्थान कसं दिसतं सध्या ते पाहूया, थोडी माहिती घेऊया. त्यात काय काय पाहण्यासारखं आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. सोबतच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं समाधीस्थानसुद्धा पाहूया. हे सगळं आज होणार आहे. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू करूया. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा वाडा पाहण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे पुण्याच्या गंजपेठेमध्ये. याला महात्मा फुले पेठ असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि आपल्याला समोर जातानाच इथे अगदी भव्य अशी कमान दिसते. ही कमान म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घराची कमान. यावर अगदी सुंदर असे शिल्प रेखाटले आहे. ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. वर वाड्याची एक प्रतिकृतीसुद्धा होती. समोर जाताना अगदी भला मोठं असं पिंपळ वृक्ष आहे आणि त्याच्या अगदी समोर महात्मा ज्योतिराव फुले यांचा सुंदर असा वाडा सुरू होतो. चला, क्रांतिबांच्या घराकडे जाताना इथे खूप सुंदर असे वृक्ष आहे, अगदी आल्हाददायक. आणि इकडे समोर आपण गेलो की इथे मग वाडा अगदी असं आपल्याला नजरेस पडतो. इथे पुणे महानगरपालिकेतर्फे एक फलकसुद्धा लागला आहे बघा, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले वाडा. आणि या भागातनं जेव्हा आपण जाणार तेव्हा तिकडे प्रवेशद्वार आहे वाड्याचं. त्या प्रवेशद्वारातून आपण आत जाऊयात आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले यांचं हे निवासस्थान पाहूया. चला तर जाऊया क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निवासस्थानी. आपण या प्रवेशद्वारातून प्रवेश केला, पण खरं ही मागची बाजू आहे. आल्या आल्या इथनं अगदी सुंदर असा हा वाडा आपल्या नजरेस पडतो. अगदी जुन्या बांधणीचा वाडा आहे. इथे समाधीस्थान आहे आणि ही वाड्याची खरं मागची बाजू आहे. तर वाड्यात प्रवेश केल्या केल्या इथे अगदी सुंदर असं एक समाधीस्थान आहे. हे समाधीस्थान आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं. आधी आपण समाधीस्थानाला वंदन करूया, नमस्कार करूया. इथे बाजूलाच एक फलक आहे, त्यावर थोडी माहिती आहे, ती मी तुम्हाला सांगतो. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचं महानिर्वाण या वाड्यात झालं. आपल्या शवास दहन करू नये तर मिठात घालून जमिनीत पुरावे अशी अंतिम इच्छा महात्मा फुले यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद करून ठेवली होती. घरामागील या बरवड जागेत त्यांनी शेवटच्या आजारपणात त्यासाठी खड्डाही खोदवून घेतला होता. परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी राहत्या परिसरात दफन करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांचे दहन करावे लागले. अग्नी क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी दिला. 30 नोव्हेंबर 1890 रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या अस्थी आणून या जागेत ठेवल्या. सावित्रीबाईंनी उभारलेले तुळशी वृंदावन आणि बसवलेल्या या पादुका हीच महात्मा फुले यांची समाधी. ही अशी माहिती या फलकावर दिली आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाधीस्थानाला वंदन करून आता आपण मुख्य वाड्यामध्ये प्रवेश करूया. बघा, अगदी सुंदर आणि भव्य असा हा वाडा आहे. साधारण 1852मध्ये या वाड्याची निर्मिती झाली आहे. आणि हे या वाड्याचं प्रवेशद्वार आहे. वर लिहिलंसुद्धा आहे महात्मा फुले यांचं घर. आत प्रवेश करूयात. लाकडी दरवाजे आहेत आणि भक्कम असा वाडा आहे, कौलारू आहे. पहा, विहीर दिसते समोर आणि इथनं असा हा वाडा सुरू होतो. अगदी सुंदर दिसणारा हा वाडा आहे. आल्या आल्या अंगणात एवढी सुंदर अशी विहीर आणि हे बांधकाम कौलारू आहे, अगदी सुंदर. जुन्या काळातलं बटणं आहे तिथे. हे स्वयंपाकघर. इथं प्रत्येक ठिकाणी त्यांचे जुन्या काळातले होते. बघा, हे विहीर त्यांनी अस्पृश्य समाजांसाठी खुले करून दिले, त्याचं हे लिहिलं आहे. प्रत्येक फोटोच्या खाली तो प्रसंग काय घडला आहे ना ते लिहिलं आहे. हे थोडं अंधार आहे खरं. हे स्वयंपाकघर होतं त्या काळातलं. आणि इथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा खूप सुंदर असा फोटो. प्रणाम करा, नमस्कार करा. हा एक भाग खरं तर
हे बघा किती सुंदर ना. हे घर बिलकुलच तपत नसणार. एक तर हे कौलारू आहे, वरून लाकडंही आहे आणि हे स्मारक केलं आहे सध्या सुंदर असं. चला जाऊयात बाहेर. त्याला पडवी म्हणतात, त्याचा अर्थ काय मला नक्की सांगा. हे क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांचा एक सुंदरसा फोटो. त्यांना प्रणाम करूयात, नमस्कार करा. जय ज्योती, जय क्रांती. हा आय थिंक इट्स लाईक अ हॉल, खूप मोठा हॉल आहे. इथे वेगवेगळे समाजसुधारकांचे फोटो आहेत, जसं सावित्रीमाईंचा फोटो आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, सर्जन डॉक्टर विश्राम रामजी घोले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेलं पुस्तक शेतकऱ्यांचा आसूड, हरिरामजी चिपळूणकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कैलासवासी श्री जया कराडी लिंगू आणि वेगवेगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडासुद्धा लिहिला होता. त्याचं हे मुखपृष्ठ आहे बहुतेक. त्यांच्या हँडरायटिंगमधलं आहे सगळं. फोटो आहेत बघा, खूप सुंदर सुंदर त्यांचे. शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी बिडेवाडा इथे उघडली होती. शूद्राविना शिक्षणदान करण्याच्या कृत्यामुळे सह करावा लागलेला गृहत्याग. त्यांना जेव्हा बाहेर काढलं होतं घरातून तो प्रसंग. महात्मा ज्योतिराव फुलेंचे डाव्या हाताचे मराठी हस्ताक्षर. वाव, इट्स अमेझिंग. महात्मा ज्योतिराव फुले यांचे मोडी हस्ताक्षर. And look at this is the English handwriting cursive, beautiful. महात्मा ज्योतिराव फुले यांचे इंग्लिश हँडरायटिंग, इंग्लिश हस्ताक्षर. आता हे आणखी एक रूम आहे. या भिंती बघा त्यांच्या किती जाड आहेत. खिडक्या अजूनही तशाच आहे. हे घर अजूनही खूप सुंदर दिसतं. ही बैठकीची खोली आहे. यात एक फोटो लावला आहे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा. छत बघा किती सुंदर आहे. आणि समोरच फोटो आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा. बरेच फोटो आहे इथं खरं तर. महात्मा ज्योतिराव फुले यांचे मृत्यूपत्र आहे. स्टार्ट करू सर्वांना. आणि अशा प्रकारे आपण बाहेर जातोय. लिहिला आहे हा वाडा 1922 श्री सावतामाळे फ्री बोर्डिंगचे आश्रयदाते श्री बाळा रखमाजी कोरे यांनी श्री अर्जुना पाटील बुवा यांच्याकडून 1500 रुपये इतक्या रकमेच्या मोबदल्यात खरेदी केल्याची नोंद मिळते. 1922 साली या ठिकाणी श्री सावतामाळे फ्री बोर्डिंग हॉस्टेल चालवले जात होते. पुढे 1969 याच ठिकाणी महात्मा फुले वसतिगृह असे नामकरण करण्यात आले. थोडं त्यांचं माहितीपट आहे. असा हा वाडा आहे आत्म काहीसा. सो मी ॲक्च्युली ना हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे हे मृत्यूपत्र हे थोडं वाचतो. हां, तुम्ही हे पहा. आता या पत्रावर तारीख लिहिली आहे 10 रविवार जुलै सन 1879 इसवी. माहे आषाढ वद्य 5 ते दिवशी मी ज्योतिराव गोविंदराव फुले पेठगंज शहर पुणे धंदा कॉन्ट्रॅक्टर कारणे होईल पत्र लिहून ठेवतो की माझी उमर आजमासे 60-65 वर्षाची झाली आहे. माझा वडील भाऊ राजाराम गोविंदराव फुले होता. तो मयत झाला व मी बहुत दिवसापासून विभक्त असून ज्याचा तो आपला रोजगार धंदा निरनिराळा करून निर्वाह करीत आलो आहोत.
तो व मी उभयंता विभक्त झाल्या दिवसापासून प्रत्येकाने आपापल्या स्वतःचा उदम व्यापार करून स्थावर व जंगम माल मिळकत मिळवली आहे. त्याचा तो मालक आहे व माझ्या लग्नाच्या स्त्रीचे पोटी पुत्र नसल्या कारणाने गंजपेठेत रासा केसुपंत सीदीचे वाड्यात राहणाऱ्या काशी नावाच्या स्त्रीस मुलगा होताच माझे लग्नाच्या स्त्रीने त्या मुलाची स्वतः नाळ कापून तिने त्याचे आपल्या पोटच्या मुलासारखे संरक्षण केले व आम्ही उभयतांनी त्याच्या 12व्या दिवशी यशवंत नाव ठेवले. त्याची उमर आता सुमारे 13 वर्षाची आहे व तो अज्ञान आहे. सबब आम्हा उभयतांच्या पश्चात आमच्या इस्टेटीचे रक्षण चांगल्या रीतीने हवेलीचे सबरारचा शिक्का व्हावा व त्याच्या अफरातफर वगैरे होऊ नये याकरिता आम्ही उभयतांनी आपल्या समक्ष आपले पुरे समजुतीने सरळ विचार करून आमचे उभयतांचे पश्चात आमचा मूल गा चिरंजीव यशवंत यास कशी वर्तणूक वहिवाट करावी त्यासाठी तपशील खाली लिहिल्याप्रमाणे तुकडे पोट वेगवेगळ्या खूप माहिती आहे खरं इथे. सही डेट आहे 10 जुलै सन 1879. या हॉलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग दाखवले आहेत. तर हा मुख्य फोटो, आता पुराण काळात त्याला हॉल म्हणत असणार की नाही माहिती नाही मला, बैठकीची खोली असं काही म्हणतात. इथे लिहिलं आहे सत्यशोधक समाजाची गुढीपाडव्याची मिरवणूक. त्याचा हा फोटो आहे. प्रौढांचे सामूहिक विवाह, स्त्रियांची रात्रीची शाळा, मेजर कॅडे यांच्याकडून सत्कार, शाळेत जाताना सावित्रीबाईंचा छळ. बघा तिथे हा लपिष्टा सहन केला आहे आपल्यासाठी, बहुजनांसाठी. शूद्रांसाठी मुलींची शाळा. त्यांना घरातून बाहेर जावे लागले होते. शूद्राविना शिक्षणदान करण्यास शूद्राधिकांना शिक्षणदान करण्याच्या कृत्यामुळे सह करावा लागलेला गृहत्याग, घरातून त्यांना बाहेर जावे लागले होते. हा हॉल ॲक्च्युलीमध्ये जो खूप लांब आहे. इथे मुख्य याला 2-3 दरवाजे आहेत खरं तर. इथे उच्चवर्णीय लग्न मिरवणुकीत झालेला अपमान हे तर तुम्ही खूप याच्यामध्ये पाहिलं असणार, चित्रपटांमध्ये वगैरे कशात दाखवलेलं आहे. थॉमस पेनक्रूथ राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचे मनन करताना इथे लहुजी वस्तादांकडे तालीममध्ये जाताना, तालीम खेळताना माझे वडीलही हे करायचे, कुस्ती खेळायचे. इकडे त्यांचे रायटिंग्स आहेत सगळे, काय काय वेगवेगळे फोटो आहेत. या रूममध्ये पण थोडे फोटो आहे. ह्या खोल्या खूप जाड आहे, सुंदर आहेत, गरमी नाही लागत इथे आणि अजूनही अशा मातीच्याच आहेत. मिशनरी शाळेत माध्यमिक शिक्षण देताना लुक ॲट काय काय कामं केलीत काय सांगू. तंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण, नायगाव येथील श्री नेवसे पाटील यांच्या कन्येशी विवाह. आणि ना नायगावमधलं आपण महात्मा ज्योतिराव नायगावमध्ये खरं तर आपण सावित्रीमाईंचं घर पाहिलं, जन्मघर सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. कपाट तेव्हाचं पहा, सगळं किती सुंदर आहे. हेच आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचं पुण्यातील निवासस्थान. थोडा तर बाहेरचा परिसरही मी तुम्हाला दाखवतो. वाड्यात येताच खूप सुंदर आम्रवृक्ष आहे, त्याला आमही आहे, जुनं पुरातन असावं. आणि ही ते विहीर जे त्यांनी अस्पृश्यांसाठी खुले केली. बघा ना कसा काळ होता ना, पण पाण्यासाठीही किती त्रास दिला अनेकांना. आजही पाणी आहे यात. यातलं पाणी प्रमाण आहे त्यांच्या कर्तृत्वाचं. खरं आहे. आणि हा वाडा सुंदर असा. चला बाहेर स्थानाला समताभूमी असंही म्हटलं जाते. इथे त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग आहे ते दाखवले आहेत. इट्स ब्युटिफुल.
महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना शिकवतानाचं हे प्रसंग आहे. सन 1847 महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना शिकवताना महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना स्वतःच्या घरात अक्षर ओळख करून दिली. ते स्वतः सावित्रीबाईंना शिकवत असत तेव्हाचं आहे. ही महिलांसाठीची शाळा म्हणजे मुलींसाठीची शाळा त्याचा प्रसंग आहे. लिहिला आहे सन 1848 भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत शिकवताना सावित्रीबाई. सन 1848 साली ज्योतिराव सावित्रीबाईंनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देशातील पहिली शाळा सुरू केली. या शाळेत शिकवताना आद्य शिक्षिका शिक्षण तज्ज्ञ सावित्रीबाई फुले. इथे त्यांचा विवाहाचा प्रसंग दाखवला आहे बहुतेक. अच्छा, पुनर्विवाहाचा प्रसंग दाखवला आहे. विधवा पुनर्विवाह सहाय्य 1863. 1863 साली ज्योतिराव सावित्रीबाईंनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने विधवा पुनर्विवाहास सुरुवात केली तेव्हाचा हा फोटो आहे. किती वेगवेगळे काम केलेत ना. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला झाला. मी सुद्धा त्याच दिवशी माझं बर्थडे शेअर करतो 11 तारखेलाच, 11 एप्रिलला. आणि इथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा आहेत, त्यांना प्रणाम करा. खूप सुंदर. नमस्कार करा, वंदन करा. इथे त्यांनी अस्पृश्य समाजासाठी जी विहीर करून दिली ना त्याचं दृश्य आहे. सन 1868. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा फोटो आहे. आणि 1876-77 निराधार बालकांसाठी वृद्धाश्रम चालवतानाचं दृश्य. असं अनेक दृश्य इकडे आहे. हे बघा किती सुंदर दिसतो ना हा वाडा. बाहेर ना काही बांधकाम जे आहे ते खालपासून वर थोडं दगडी आहे आणि मग अर्थातच मातीचं विटांचं ते बांधकाम आहे. इथे बघा पुणे ऐतिहासिक वास्तुस्मृती महात्मा ज्योतिबा फुले 1827 1890. सावित्रीबाई ज्योतिराव फुले 1831 ते 1897 इथेच राहत होते. याला समताभूमी असंही म्हणतात. स्त्री शाळा महिलांच्या उद्धारासाठी क्रांतीबा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केलं आहे आजपर्यंत ते कोणीच केलं नाही असं मी म्हणू शकतो. सुंदर असा वाडा हा बाहेरनं असा काहीसा दिसतो. तिथे लिहिलंही बघा महात्मा ज्योतिराव फुले वाडा. तर इथे हे भलं मोठं वृक्ष दिसतं आहे. हे आय थिंक औदुंबर वड आहे बहुतेक. वड औदुंबर असं एकत्र. पिंपळही आहे बाजूला. सो हे झाड ना महात्मा ज्योतिराव फुलेंनी लावलं आहे असं सांगण्यात येतो. अगदी सुंदर असं. तर मला खात्री आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुण्यातलं निवासस्थान तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की या, हे निवासस्थान पहा, इतिहास अनुभव घ्या. आणि खरं म्हणजे 11 तारखेला अनेक लोक येतात, त्याच्याशिवायही तुम्ही या. आपलं ऐतिहासिक स्थान आहे, ऐतिहासिक जागा आहे. आपण नाही यांना भेटी देणार तर आणखी कोण येणार. मला खात्री आहे ही सगळी माहिती तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असेल. आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच. बाय, टेक केअर.